7 6 5 पावले चालत 4 पावले चालत 3 पावले 2 1 वेळ 1 से बोले 10 संपली। एकादशी दुप्पट खाशी। हाँ हे बक्षीस जरी गेलेलं असलं तरी यानंतर बघणार आहोत कोण जिंकणार पैठणी। बघूया आता यांच्यामधून कोणाचं नाव जाहीर होणार पैठणीच्या खेळामध्ये। नाव आहे रुपाली जाधव। या. नाव सांगा। रुपाली विजय जाधव। बर, कुठे राहता? आरे कॉलनी। घरी कोण कोण आहे? मिस्टर, जाऊ, दीर, सासू सासरे। मी काय रेशन कार्डावर नाव टाकायला आलोय? माहेर कुठलं? माहेर सांगली। सांगली। मग आता उखाणा घेता? मंगळसूत्रातील वाट्या सासर माहेरची खूण, विजयरावांचं नाव घेते जाधवांची सून। वा वा वा, छान छान। बघूया कोण जिंकणार पैठणी। खेळ एकदम सोपा, दोघींनाही 10 संधी। हा चेंडू इथून टाकायचा, फुटबॉलचा चेंडू, आणि काचेला कुठेही स्पर्श न करता त्या चेंडूने पार केलं पाहिजे की 1 गुण मिळणार। या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी। 1 2 3 5 संधी झालेल्या आहेत, 3 गुण मिळालेले आहेत। 1 2 3 दोघींचीही गुणसंख्या प्रत्येकी 3। आता बघूया काय होणार। 4 5 6 या वहिनींची गुणसंख्या आहे 6, वहिनी तुमची गुणसंख्या आहे 3। आता 5 संधी आहेत, बघूया काय होणार। लागला। झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी। अभिनंदन। उपविजेत्या ठरल्या आवाडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं। अभिनंदन। आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। होम मिनिस्टरचा हा भाग इथेच। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.